नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या SIR महाराष्ट्र 2026 मोहिमेचा विशेष कॅम्प नुकताच प्रकाशा येथे उत्साहात पार पडला। या शिबिरात मतदार यादीतील मॅपिंग आणि प्रॉजिनी प्रक्रियेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रशासकीय पथकाचे विशेष प्रयत्न। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने विशेष कंबर कसली आहे। प्रकाशाचे मंडळ अधिकारी समाधान पाटील, ग्राम महसूल अधिकारी SB मोरे, ग्रामसेवक BG पाटील आणि कन्याशाळा प्रकाशाचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांच्यासह महसूल व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या विशेष कॅम्पसाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले। तांत्रिक प्रक्रियेत नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी या पथकाने मोलाचे मार्गदर्शन केले। या मोहिमेअंतर्गत 2 प्रमुख टप्प्यांवर काम केले जात आहे। पहिल्या टप्प्यात 2002 च्या मतदार यादीतील नावांचे सध्याच्या मतदान कार्डाशी अचूक मॅपिंग केले जात आहे। तसेच ज्या मुलामुलींची नावे 2002 च्या यादीत नाहीत त्यांना प्रॉजिनी म्हणून यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया BLO मार्फत राबवण्यात आली। दुसऱ्या टप्प्यात अनमॅप्ड राहिलेल्या नागरिकांचे एन्युमरेशन फॉर्म भरून घेण्याचे कामही प्रगतीपथावर आहे। कागदपत्रांची पडताळणी। जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यांसारख्या अधिकृत पुराव्यांच्या आधारे ही माहिती संकलित केली जात आहे। सादर केलेल्या कागदपत्रांवर जन्म दिनांक आणि जन्म ठिकाण असणे अनिवार्य असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे। अचूक मतदार यादी हा लोकशाहीचा पाया असून प्रकाशा परिसरातील उर्वरित नागरिकांनीही या प्रक्रियेत सहभागी होऊन आपली अधिकृत कागदपत्रांसह माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन प्रकाशा मंडळ अधिकारी समाधान पाटील व ग्राम महसूल अधिकारी SB मोरे यांनी केले आहे। मराठी न्यूज नेटवर्क। प्रकाशा गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना कळवण्यात येते की मतदार यादीचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम SIR अंतर्गत मॅपिंगसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। त्या कामी आपल्या प्रकाशात एकूण 9 BLO यांची नेमणूक केली असून सर्वांनी शिबिरामध्ये येताना स्वतःचे व कुटुंबातील सदस्य यांचे EPIC कार्ड म्हणजेच मतदार कार्ड घेऊन संबंधित BLO यांची संपर्क साधावा। महाराष्ट्र 2026 अंतर्गत टप्पा पहिला आता सध्या सुरू आहे। त्यात सर्व ग्रामस्थांना विनंती की मॅपिंग आणि प्रोजेनीचे काम चालू आहे। मॅपिंग म्हणजे काय तर 2002च्या मतदार यादीतील तुमचं नाव चालू मतदान कार्डचे यादीशी लिंक करायचंय। चालू मतदान कार्डशी लिंक करायचंय। कुठलं नाव तर 2002च्या मतदार यादीतील। समजा तुमचं 2002च्या मतदार यादीत नाव नसेल तर तुमच्या घरातील आई, वडील किंवा आजी आजोबा चौघांपैकी एकाच्या नावाचा विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक आणून आपल्या वार्डमधील आपल्या प्रभागातील BLOंना तो नंबर आणून द्यायचा आहे। हे झालं मॅपिंगचं काम। आणि प्रोजेनी म्हणजे काय तर कुटुंबातील अशी मुलं मुली की ज्यांची नावं 2002च्या मतदार यादीत नाहीत त्यांना प्रोजेनी म्हटलेले आहे। मग त्यांच्या आईवडिलांच्या नावाच्या खाली प्रोजेनी म्हणून त्यांच्या मुलांची नावं त्या ठिकाणी ऍड केली जाणार आहेत। हा झाला टप्पा 1। आणि टप्पा 2 अंतर्गत एन्युमरेशन म्हणजेच फॉर्म भरणे। कुणी तर अनमॅप व्यक्तींनी। आता हे मॅपिंग झाल्यानंतर जी काही लोक अनमॅप म्हणून राहतील त्यांनी हा एन्युमरेशन फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कॅटेगरीनुसार आहेत ती। 1987 पूर्वी जन्म झाला असेल तर स्वतःचा जन्म दाखला, 1987 ते 2004च्या दरम्यान स्वतःचा अधिक आईवडिलांचा पुरावा आणायचा आहे। आणि 2004 नंतर जन्म झाला असेल त्यांनी स्वतःचा अधिक आईवडिलांचा पुरावा या ठिकाणी आणायचा आहे। हे सर्व ग्रामस्थांनी BLOंना आणून द्यायचे। कृपया सर्व ग्रामस्थांनी BLOंना सहकार्य करायचं। हे शिबिर असून BLO आपल्या घरोघरी येऊ शकत नाही, कारण की एक BLO 1000 लोकांच्या घरी जायला वेळ लागेल आणि काही लोक घरी भेटत नाही, कामानिमित्त बाहेर असतात। आणि BLO शिबिराच्या माध्यमातून BLO एका ठिकाणी बसून सर्वांना ते सोयीचं होईल। कृपया उन्हाचंही वातावरण कडक ऊन आहे तर हे शिबिर एखाद्या हॉलमध्ये
हवेशीर ठिकाणी खुर्च्या टाकून मंडप टाकून आम्ही ते आयोजित करीत आहोत. यात ग्रामपंचायत आम्हाला मोलाचे सहकार्य करीत आहे. धन्यवाद. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.